नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. तर आज दिवसभरात काय घडामोडी झाल्या ते आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी अद्याप आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण त्यामुळे प्रत्येक अपडेट आपल्या समोर असेल. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. पारंपरिक पिकांपेक्षा औषधी वनस्पती मुसळीसारखे पीक हे शेतकऱ्यांसाठी ठरते आहे वरदान. मलकापूर ग्रामीण पोलिसांसमोर गुन्हेगाराचे आवाहन, 24 तासात दुसरा दरोडा. आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 बकऱ्यांसह 7.49 लाखांचा मुद्देमाल जप्त. हुतात्मा हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण. अकोला जिल्ह्यात पार्थिव दाखल, भावपूर्ण श्रद्धांजली मानवंदना देण्यास उसळला जनसागर. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या हक्काचं डिजिटल नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कापूस यासारख्या पारंपरिक पिकापेक्षा वनस्पती औषधी मुसळीसारखे पीक शेतकऱ्यांकरिता वरदान ठरू शकते, असा दृढ विश्वास धाडे येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू एकनाथ बाठे यांनी दिनांक 7 ऑगस्टला डीडी सह्याद्रीद्वारा आयोजित मीडिया आपल्या बांधावर या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद, रामचंद्र वाघ जळगाव पाटण, तालुका जळगाव जामोद, प्रगतील शेतकरी व मित्र यांच्या सहाय्याने विदेशात कंबोडिया येथे आम्ही मुसळी बियाणे पाठवले आहे. तेथे जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील हंगामात 20 टन मुसळी निर्यात करणार असल्याचे त्यांनी पुढील सांगितले. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ दिल्ली, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जुलैला झूम मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रगतिशील शेतकरी विष्णू बाठे यांचे साधन व्यक्ती म्हणून विविध शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत औषधी वनस्पती मुळा या विषयावर देशभरातील शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्याची दखल घेऊन मीडिया आपल्या बांधावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी तालुका कृषी सहाय्यक अमोल बिडे, रामचंद्र तायडे, शिवाजी वानखडे, विश्वंभर बाठे, राजकुमार पोंदे, संदीप सोनागरे आणि ईश्वर बाठे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. मलकापूर ग्रामीण पोलीस हद्दीत अवघ्या 24 तासात दुसऱ्या दरोड्याची घटना समोर आली आहे. धानोरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेल्या सागर कोल्हे यांच्या किराणा दुकानाला अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष्य केले. दुकानातील गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती असून नेमके किती नुकसान झाले आहे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस, फिंगरप्रिंट एक्सपर्ट व मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान यापूर्वी काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच धानोऱ्यात पुन्हा दरोडा पडल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवर नागरिकांकडून सवाल उपस्थित होत होता. आरोपींचा तातडीने शोध घेऊन नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी होत आहे. मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या 5 बकऱ्या, गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची इर्टिगा कार आणि एकूण 7,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मानोरा पोलीस ठाण्यात दाखल बकरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पारवा येथील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे ब्राह्मणगाव, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथील सतीश भारत शृंगारे व 29 याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे सांगितली. यानुसार करण विनोद राठोड 23, प्रथमेश दिलीप पवार 22, तुषार किशोर जाधव 19 या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून पारवा व देऊरवाडी येथून चोरी केलेल्या 5 बकऱ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड करीत आहेत. चिखलीमधील शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आले आहे. चिखली येथील मौजे शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास कापसे उत्तराखंडमधील सुमना लपतल परिसरात भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना 7 ऑगस्ट रोजी वीरमरण यांना प्राप्त झाले आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या निधनाने शेलसूर गावासह संपूर्ण चिखलीवर शोककळा पसरली आहे. आज हवालदार हरिदास कापसे यांचे पार्थिव चिखली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अनेक गर्दी उसळलेली बघितली गेली. यावेळी त्यांच्या शौर्याला, देशसेवेला मनपूर्वक सलाम करण्यात आला. हरिदास कापसे यांच्या सर्वोच्च बलिदानाचा
शेलसूर गावासह संपूर्ण चिखलीला अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सर्वजण सहभागी असून परमेश्वराने कापसे कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. भारत मातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. हुतात्मा हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना विनम्र अभिवादन. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्ह्यांनी आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्ह्यांनी आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. मन नदीच्या पात्रात 4 बैलांसह झालेल्या अपघातात युवा शेतकरी शाहिद आसिफ देशमुख यांचा 7 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी 9 ऑगस्ट लोहारा येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ बावणे, सुभाषभाऊ शेगोकार, माजी जिल्हा सचिव बबलूभाऊ उर्फ प्रदीप शिरसाट, राजूभाऊ मोरे आदी उपस्थित होते. त्यांनी शाहिद देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. दरम्यान नदी पात्रातील अचानक वाढलेली पाणी पातळी तसेच वाळू उत्खननासाठी करण्यात आलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रमोद देंडवे यांनी केला आहे. या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे त्यांनी सांगितले. 2 दिवसाआधी लोहारा गावात मन नदीत एक युवक आणि 4 बैल यांचा मृत्यू झाला. अत्यंत प्रशासनाची मोठी चूक आहे की धरणाचे दरवाजे खुले असताना या गावाला कोणत्याही सूचना दिली नाही आणि त्यामुळे आज या ठिकाणी या तरुणाचा मृत्यू झाला. त्या मृत्यूलाही त्या नदीतले अवैधरित्या रेती उत्खननाच्या खड्ड्यामुळे तो मृत्यू झाला. वेगानं पाणी आल्यामुळे त्या खड्ड्यात गोल भोवऱ्यासारखं पाणी घेतलं आणि त्या युवकाला त्याच्यात आणि बैलांना ओढलं गेलं. आज या ठिकाणी प्रशासन व या विभागाचा आमदार या ठिकाणी पूर्ण निष्क्रिय आहे आणि या संपूर्ण घटनेला या विभागाचे आमदार नितीन देशमुख आणि या प्रशासन जबाबदार आहे आणि या कुटुंबाला आर्थिक सहाय्य किंवा पूर्णतः मदत नाही मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी त्या कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत लढत. लोकसभेत आगामी आठवड्यात 2 महत्त्वाची विधेयके सादर होणार आहेत. या विधेयकांच्या समर्थनार्थ कोण उभे राहते आणि कोण सभागृहातून बाहेर पडते यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे खरे कारण स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीवरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीमागील नेमके कारण आगामी आठवड्यात स्पष्ट होईल असे मिटकरी यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपावर आपला विश्वास असून अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. आमची ताकद कुठे कमी दिसत असेल तर रोहित पवारांनी ते दाखवून द्यावे, आम्ही ती वाढविण्याचा प्रयत्न करू असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदासंदर्भातील तक्रारीवरही मिटकरी यांनी लोकशाही पद्धतीने तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. काल आमदार रोहित पवार यांनी सांगितलं होतं 17 ऑगस्ट पर्यंत वाढ बघा, काहीतरी मोठी उलथापालथ होईल. आणि आज सकाळी 11 वाजता पवार साहेबांच्या 8 खासदारांनी देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदीजींची अर्धा तास भेट घेतली आणि त्यानंतर त्या भेटीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा
अशी विनंती करण्याकरता आम्ही गेलो होतो. हे जरी खासदारांनी म्हटलं असेल तरी नेमकं त्यातलं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दुसरं महत्त्वाचं, खासदार बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं का डिलिमिटेशनच्या बिलानंतर आम्ही जे काय आहे ते बोलू, याचा अर्थ आता संसदीय अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे आणि यामध्ये 2 महत्त्वाची बिलं येणार आहेत. त्यामधलं एक महत्त्वाचं बिल डिलिमिटेशनच्या संदर्भात आहे आणि त्यावेळेस वॉकआउट कोण करतं सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात प्रत्यक्ष मतदान कोण करतं, त्यानंतर सांगितलं ठरेल की आजची भेट नेमकी कशा करता होती. तोपर्यंत हा सस्पेन्स आहे आणि हा सस्पेन्स कायम राहणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय सांकेतिक सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले. प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीतील समांतर आरक्षणाचा कोटा 5% वरून 15% करण्यात यावा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांना 50% राखीव जागांचा लाभ मिळावा. पूर्वीप्रमाणे थेट नोकरी देण्याची व्यवस्था लागू करावी. ह्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये समांतर आरक्षणाचा लाभ मिळावा. इतर प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी आणि शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या अधिग्रहित शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या सांकेतिक सत्याग्रह आंदोलनात अमरावती जिल्ह्यासह विभागातील इतर जिल्ह्यांमधूनही मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले. आपल्या न्याय हक्कासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा. कसं आहे की जो प्रकल्पग्रस्त शेतकरी असतो त्याचं सर्वस्व खरं म्हणजे शेती असते आणि शेती जेव्हा त्याच्या हातून निघून जाते, खरी जी रिअल इस्टेट असते, खरी धरोहर असते, ती जेव्हा निघून जाते तेव्हा तो खऱ्या अर्थानं निराधार होऊन जातो, हताश होऊन जातो, रस्त्यावर येतो. ही वास्तविक परिस्थिती आहे. आणि मग ही शेती जे या सरकारला दिली, कमी पैशानं दिली आणि दिल्यानंतर तो खऱ्या अर्थानं भूमिहीन झाला, बेघर झाला, अशा शेतकऱ्यांसाठी इंग्रज काळापासून कायदे आहेत. पण त्या कायद्याची सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसेल तर मग त्या शेतकऱ्यांना कुठे जायचं, कुणाला दाद मागायची, शिवाय आत्महत्येच्या शिवाय त्याला पर्याय उरत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी आत्महत्या केल्या आहेत. आज जर विचार केला आपण तर गेल्या 15 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतोय. आपण सुद्धा त्या आंदोलनाला चांगल्या प्रकारे त्याची प्रसिद्धी सुद्धा केली, सरकारपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचवलं. मात्र पोहोचवलं असताना सुद्धा सरकारनं जे काही आमच्या काही मागण्या होत्या त्या काही प्रमाणात त्यांनी पूर्ण केल्यात, अशातला भाग नाही आहे. परंतु ज्याचा सर्वस्वी त्याग आहे त्यासाठी हात आखुडता घेणं सरकारनं मला तरी वाटतं योग्य नाही आहे. कारण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी एकमेव उदात्त मतवादी कोणी या राष्ट्राच्या धर्तीवर असेल तो शेतकरी आहे. आणि शेतकरी हा शेतीशिवाय जगू शकत नाही आणि शेतीच त्याची मुक्ती सरकारने हिसकावून घेतली तर कायद्याच्या तरतुदीचं सुद्धा त्याच्यासाठी अंमलबजावणी ज्या ते केली पाहिजे, त्या लागू केल्या पाहिजे. आता सरकारनं आम्हाला सानुग्रह अनुदान दिलं 832 कोटी, ते अजूनपर्यंत पूर्ण नेले नाही, 2 वर्ष झालेले आहेत. मात्र या अजून त्याच्यातलं जवळपास 40% सानुग्रह अनुदान वाटप व्हायचं राहिलं आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी अमरावतीला पुनर्वसन प्राधिकरण स्थापन केलं. ते स्थापन केल्यापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्यायाधीशच बसवला नाही, त्यामुळे हजारो प्रकल्प प्रलंबित आहे. या प्रकल्पग्रस्तांसाठी फक्त आणि फक्त बळीराजा संघटनेनं आर्थिक विकास महामंडळ मागितलं होतं, ते स्थापन केलं, त्याचा GR काढला. मात्र त्याच्यावर समिती बसवली नाही, त्याच्यामध्ये पैशाची तरतूद केली नाही. अशा प्रकारचे ते काही काम करत आहेत ते योग्य नाही. आणि सगळ्यात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पारंपरिक पिकांपेक्षा औषधी वनस्पती मुसळीसारखे पीक हे शेतकऱ्यांसाठी ठरते आहे वरदान. मलकापूर ग्रामीण पोलिसांसमोर गुन्हेगाराचे आवाहन, 24 तासात दुसरा दरोडा. आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 बकऱ्यांसह 7.49 लाखांचा मुद्देमाल जप्त. हुतात्मा हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण. अकोला जिल्ह्यात पार्थिव दाखल, भावपूर्ण श्रद्धांजली मानवंदना देण्यास उसळला जनसागर. अद्यापही आपण आमच्या YouTube, त्यानंतर Facebook, Instagram आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेचक बातमीपत्र म्हणजे अजिंक्य भारत न्यूज @7.
तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. बघत राहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग.